नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाले भात. मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण गरम मसाला घेतला आहे, नंतर जिरे घेतले आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण घेतला आहे, नंतर इथं वाटाणे घेतले आहेत, एक टोमॅटो घेतला आहे, एक बटाटा घेतला आहे, एक कांदा, एक मिरची आणि एक वांग घेतला आहे. तुम्हाला आवडेल तशा भाज्या घ्या. इथे मी थोडंसं हळद घेतली आहे, धने पावडर घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे आणि मोहरी घेतली आहे. चला मग घेतलेल्या भाज्या कट करून घेऊ. कांदा हा उभ्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे. कांदा उभ्या स्लाईसमध्ये कट करून झाल्यानंतर टोमॅटोचे उभे स्लाईस करून घ्यायचे आहेत आणि ते पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण वांग्याचेही उभे स्लाईस करून घेणार आहोत आणि तेही पाण्यात घालून घ्यायचं आहे. नंतर बटाट्याचे हे आपण उभे स्लाईस करून घ्यायचे आहे आणि ते पाण्यात घालायचे आहेत आणि मिरची ही कट करून घ्यायची आहे आणि ती पाण्यात घालून ठेवायची आहे. नंतर इथे आपण आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहोत. आलं लसूण उकळीमध्ये चांगलं कुटून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट तयार झाली आहे. आता त्याच्यामध्ये आपण इथे 1 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ 1-2 वेळा स्वच्छ धुवून झाला की आपण गॅसवर कुकर ठेवू. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. नंतर मोहरी, जिरे घालून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत. नंतर कांदा घालून घ्यायचा आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला भाजल्यानंतर आपण घेतलेल्या सर्व भाज्या त्यामध्ये घालून घेणार आहोत. सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण आलं लसूण आणि कढीपत्ता त्यामध्ये घालून घेणार आहोत. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण यात सुके मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये धने पावडर आहे, नंतर थोडीशी हळद घालणार आहोत, थोडंसं मीठ घालणार आहोत, नंतर घरगुती काळा मसाला घालणार आहोत आणि थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घालून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण 1 वाटी तांदूळ घेतला आहे, तर आपण त्यामध्ये आता 2 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहोत. 2 ग्लास गरम पाणी घातल्यानंतर तयार झालेल्या मसाल्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे. कुकर लावल्यानंतर त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आणि नंतर आपला मसाले भात तयार आहे.